राष्ट्रवादी शरद पवार गटाची आज सकाळी पत्रकार परिषद पार पडली। यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर नेतेही उपस्थित होते। बिहार निवडणुकांपूर्वी मतदान याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य केलं। त्यानंतर आता जयंत पाटील यांनी यावर भाष्य केलं। ते नेमके काय म्हणालेत? मतदार याद्यांमधील घोळाबाबत बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी म्हणत आहेत, मतदार यादीमध्ये घोळ आहे, हे आम्हाला मान्य आहे। आम्ही तर इतक्या वर्षांपासून सांगतोय। आमची मागणी होती की मतदारसंघाचे सर्वसमावेश पूर्व पडताळणी पूर्ण करा आणि आता निवडणूक आयोगानेही सर्वसमावेश पडताळणी करायला तयार असल्याचंही सांगितलंय, असं विधान त्यांनी केलं। यावर बोलताना जयंत पाटील यांनी ही चांगली गोष्ट आहे की फडणवीसांनी हे मान्य केलं की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे। आमची अशी इच्छा आहे की त्यांना मतदार याद्यांवर संशय असेल तर त्यांनी आमचे जे प्रयत्न सुरू आहेत त्यामध्ये सामील व्हायला हवं आणि निवडणूक आयोगाला वटणीवर आणण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असं विधान जयंत पाटील यांनी केलंय। आता यावर फडणवीस नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल।